हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप 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 छान असाल, आनंदी असाल. तर आज मी तुम्हाला एक स्पेशल डिश दाखवणार आहे, जी आहे स्वीट डिश आणि आसाममधली स्पेशल स्वीट डिश असणार आहे, जिचं नाव आहे कोलपाट पिठा. तर ही आसाममधली प्रसिद्ध अशी स्वीट डिश आहे. जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पुरणपोळी करतो, मोदक करतो, जशी आपल्याकडे ही स्पेशल स्वीट डिश आहे, तशी आसाममधली ही स्पेशल डिश आहे. तर आसाममध्ये बिहू हा एक सण असतो, तर त्या सणाला ही स्वीट डिश आवर्जून केली जाते. तर माझा भाऊ तिथे असतो आसाममध्ये आणि तो सुट्टीसाठी इथे आलेला आहे. तर तो म्हणाला की आपण ही रेसिपी करूया. तर म्हटलं ठीक आहे, ही रेसिपी आपण शूट करूया आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवूया. चला तर वळूया रेसिपीकडे. तर तोपर्यंत मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंट्स दाखवते, यामध्ये काय काय लागतंय. आणि आपण शुभमला विचारूया ही नक्की रेसिपी कशी आहे किंवा कशी बनवली जाते, किंवा अजून आसाममध्ये तू कोणकोणते पदार्थ खाल्लेस. हा, तर आसाममध्ये खूप साऱ्या प्रकारचे पिठा बनवले जातात. जे नॉर्मली बिहू हा त्यांचा सण आहे, त्यावेळेला ते घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे पिठा बनतात. तर माझा एक मित्र आहे तिकडे, त्यांनी त्याच्या घरून बनवून आणलेला खास हा पिठा. सो मला खूप आवडला, त्याच्यामुळे म्हटलं घरी आपण ट्राय करून बघूया. इन्ग्रेडियंट्स बघू शकता तुम्ही काय काय लागतंय. सगळ्यात आधी आपल्याला लागतंय तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, वेलची घेतलेली आहे चवी करता, 2 केळी घेतलेली आहे, खोबरं आहे इथे, म्हणजे नारळ आहे, ओला नारळ छान खवून घेतलेला आहे, आणि इथे गूळ आहे, एक 4-5 काजू घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी इथे एक रिकामं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये जे खोबरं घेतलेलं आहे आपण ते टाकायचं. हा जो पदार्थ आहे हा 4-5 माणसांसाठी इझिली होऊ शकतो. एक वाटी खोबऱ्याला पाऊण वाटी गूळ घातलेला आहे. आता गूळ किती घालायचा हे तुम्ही आणलेल्या केळ्यांवर डिपेंड आहे. जर ती केळी गोड असतील तर गूळ कमी घातला तरी हरकत नाही. आता हे तांदूळाचं पीठ आहे, हे तांदूळाचं पीठ आपल्याला 2 वाट्या लागणार आहे. वेलची पावडर, आता हे केळी जे काप केलेले आहेत ते घालायचे आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. आता केळं पिठामध्ये छान क्रश करून झालेलं आहे. आता वरून साजूक तूप घालायचे आपल्याला 2 चमचे. तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचे. तर आता हे पान जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम का करायचं आहे, तर हे पान आपण ह्या पानामध्ये फोल्ड करणार आहोत ना, तर ते तुटलं नाही पाहिजे, फाटलं नाही पाहिजे पान, त्यासाठी हे गरम करून घ्यायचं, हलकंसं गरम करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी अशी सगळी पानं थोडीफार गरम करून घेते. मी हे गरम केल्यामुळे अशी सॉफ्ट झाली बघा पानं. तर आता ह्या केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घेऊया आणि जे आपण हे बनवलेलं सारण आहे त्यामध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये पसरून घेऊया. तर आता छान डेकोरेशनसाठी आपण इथे असे काजू लावायचे. हे पान आहे केळीचं, हे फोल्ड करायचं. आणि केळीच्याच देठाने आपण हे बांधून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळं केळीच्या पानामध्ये बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे एक एक करून मी कुकरात टाकणार आहे. कुकरात मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी गरम झालं की आपण हे सोडायचं त्याच्यामध्ये. आपण आपल्याकडे कोकणामध्ये ना सांदणं करतात, हळदीच्या पानात करतात, आणि हा प्रकार आहे तो केळीच्या पानात बनवला जातो. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्या काढायच्या, 3 ते 4 शिट्या काढायच्या आपल्याला. मग आपली रेसिपी तयार. तर आता हे वाफवलेलं आहे, 3 ते 4 शिट्या काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे शिजलेलं आहे. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते की आतमध्ये हे कसं शिजलेलं आहे ते. आता हे सगळे मी केळीच्या पानातनं काढून घेतलेले आहेत. तर हे अशा प्रकारे दिसतंय. आता मी शुभ्राला खायला देते. शुभ्रा, सांग बघू हे कसं झालंय. वाव, मस्त इकडे बघून बोल. मस्त आहे. थोडंसं खा अजून. वाव, किती क्यूट आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी ट्राय करून बघा. तर ही रेसिपी आम्हाला करायला खूप मजा आली, खायला खूप चविष्ट अशी रेसिपी आहे ही, खूप छान पदार्थ आहे हा, तुम्ही नक्की ट्राय करा. तर कोलपाट पिठा याचा अर्थ असा आहे, तर कोल म्हणजे केळ्यापासून बनवणारी ही रेसिपी आहे. पात म्हणजे केळीचं पान, आसाममध्ये पात
म्हणजे केळीच्या पानाला पात असं म्हणतात आणि पिठा म्हणजे पिठापासून बनवलेला हा पदार्थ आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्याकडे इतर सणाला समजा आपण कधीतरी खीर करतो, गोडाचा शिरा करतो किंवा असं वेगळा छोटासा पदार्थ करतो, तर त्याऐवजी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. किंवा हा एक पौष्टिक पदार्थ लहान मुलांना सुद्धा तुम्ही खायला देऊ शकता. खूप सुंदर चविष्ट असा पदार्थ आहे हा, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये कशी झाली हे सांगायला विसरू नका. तर एक छोटीशी टीप आहे की आम्ही ह्यावेळेला केळीच्या पानामध्ये हा पदार्थ बनवलाय. तुम्ही ट्राय म्हणून हळदीच्या पानांमध्ये सुद्धा बनवू शकता. हळदीचा एक छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरू शकतो. केळ्याचा सुद्धा खूप छान फ्लेवर आलेला आहे. पण एक चेंज म्हणून तुम्ही एक 4-5 केळीच्या पानामध्ये 4-5 हळदीच्या पानामध्ये सुद्धा तुम्ही बनवून ट्राय करू शकता. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अजून आसाममध्ये तू कोणकोणते पदार्थ खाल्लेस ते आम्हाला शेअर कर. नाही चुकलो नको ना. मी बिहाइंड द सीन टाकेन. यार ये लवकर. हा तर आसाममध्ये